मराठी सिनेमाला एक कथा असते. त्यातील पात्र त्या कथेशी प्रामाणिक असतात. पात्रच नाही तर सगळी टीम त्या कथेशी एकरूप होत असते. हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे आणि म्हणून मराठी सिनेमा हा जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या सिनेमातील खलनायक हा नुसता खलनायक नसतो, तर तो खलनायक असतो. म्हणजेच थोडक्यात परिस्थितीने खल झालेला नायक असतो. जगभरातील कुठलाही सिनेमा घ्या, हिरोला मोठं करायचं असेल तर त्या सिनेमाला खलनायक हा हवाच. खलनायक जेवढा तगडा त्याच्यापेक्षा आपोआपच दुपटीने मोठा होणारा हिरो. पण आज आपण अशा खास खलनायकाचा आढावा घेणार आहोत, ज्याने खलनायक म्हणून दिसण्यासाठी कधी फालतू दाढी मिशा लावले नाहीत, की चेहऱ्यावर माराची खून व एखादा मास्क लावून स्वतःला उगाचच खुखार बनवण्याचा टुकारपणा केला नाही. मुळात त्याच्या नजरेत धार होती, अंगार होता. नुसतं याने एखाद्याकडे बघायचा अवकाश की समोरचा गर्भगळीत झालाच समजा. या माणसाची 1960 ते 1970 या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये मोठी दहशत होती. यांच्या वाचून सिनेमा पुढे सरकतच नसे. शुद्ध तुपाच्या शाकाहारी जेवणात मटणाची झणझणीत वाटी जे काम करील तेच काम हा खलपुरुष करत असे. उंच देखणा, डोळीवर केसांचा उंच कोंबडा, मोठे डोळे वटारले तर समोरचा तिथेच गार झाला समजा. या माणसाला आता आपल्याला भेटायलाच हवं. तर हे आहेत जनार्दन भुतकर. जनार्दन भुतकर म्हणजे राजशेखर. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील प्राण म्हटलं जायचं. प्राणसाहेब यांनी किमान खलनायक दिसण्यासाठी वेगवेगळ्या गेटअपचा आधार घेत खलनायक खुखार केला. पण राजशेखर यांना असल्या बाह्य गोष्टीचा आधार कधी घ्यावाच लागला नाही. त्यांच्या आतूनच नेहमी वेगळं असं काही बाहेर पडत असे. कोल्हापूरजवळील गडहिंग्लज तसं फार काही दूर नव्हे. गणपतराव गोविंदराव भुतकर यांच्या घरी 8 नोव्हेंबर 1936 साली हे जनार्दन नावाचं गोंडस देखणं बाळ जन्माला आलं. वडील टेलर आणि वर अभिनेते. वडिलांचा हा गुण त्यांच्यामध्ये आला. वडिलांना नाटकात काम करताना पाहून लहान वयात त्यांनाही वेळ लागला असावं. सन 1950 जनार्दन आता मोठे झाले होते. त्याने अभिनय क्षेत्रात मोठं व्हायचं ठरवल्यावर त्यांना कठीण काहीच नव्हतं. राजबिंड रुपडं, भेदक नजर, आवाजात धार, एका नटासाठी जे जे लागतं ते सगळं त्यांच्याजवळ होतं. नव्हती ती फक्त संधी. संधी गडहिंग्लजला अजिबात मिळाली नसती. हे जर त्यांना त्यावेळी कळालं नसतं तर आज जनार्दनचे राजशेखर झालेच नसते. गडहिंग्लज जन्मस्थान असलं तरी त्यांना कोल्हापूर कर्मस्थान म्हणून खुणावीत असेल, म्हणून ते तडक कोल्हापुरात दाखल झाले. तिथे ते नाना जोशींना भेटले. त्यांच्या नाटकात काम मिळावं म्हणून त्यांनी दिलेलं प्रॉम्प्टर म्हणून कामही सांभाळलं. बरीच वर्ष याच कामात गेली, परंतु त्यांना रंगभूमी आतून सतत खुणावत होती. अशावेळी त्यांना एक देवदूत भेटला, ते म्हणजे गणपत पाटील. त्याने दिग्दर्शित केलेल्या ऐका हो ऐका या नाटकामध्ये त्यांना 60 वर्षाच्या एका वृद्धाची भूमिका मिळाली. वयाच्या विशीत साठीची भूमिका, बट समथिंग इज बेटर दॅन नथिंग हे लक्षात ठेवून त्यांनी तीही भूमिका केली. गणपत पाटील यांना या नाटकाद्वारे हा माणूस कळला असावा. त्यांनी त्याची मेहनत, चिकाटी आणि भूमिकेत झोकून देण्याची वृत्ती पाहिली. भालजी पेंढारकर यांची भेट हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. गणपत पाटील जनार्दनला भालजींकडे घेऊन आले. भालजींनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची तपासणी केली आणि जनार्दनला आपल्या आकाशगंगा या सिनेमामध्ये पोलिसाची भूमिका देऊ केली. ती दुहेरी भूमिका होती. मग मोहित्यांची मंजुळा या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायक साकारला. मराठा तेतुका मिळवावा या चित्रपटात त्यांना पुन्हा एकदा खलनायक होण्याची संधी मिळाली. भालजी प्रत्येक सिनेमामागे पक्के होत होते. भालजींनीच जनार्दन यांचं राजशेखर म्हणून बारसं घातलं होतं. मराठा तेतुका मिळवावा या सिनेमात राजशेखर यांनी तब्बल 5 भूमिका केल्या होत्या. त्यांच्यातल्या होऊ घातलेल्या खलनायकासाठी आता जमीन तयार झाली होती. भालजींना आता यातील दी बेस्ट खलनायक हवा होता, जो थंडपणे आपली कृष्णकृत्य करेल, ज्याचा मागमूसही समोरच्याला लागणार नाही. साधी माणसं, संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा असा अस्सल मराठी मातेशी नाळ सांगणारा चित्रपट. तलवार कटमिशा, त्यात एक धार, ओठात जळती सिगरेट पण हृदयात आग, ओठावर साखर पण काळजात कडू कारलं, जयश्रीवर डोळा पण निशाणा हा सूर्यकांतवर, हातात चहाचा कप पण डोळ्यात तिचं सौंदर्य पिण्याचा इरादा, डोळ्यात सगळं साठलेलं
पण ओठावर गोठलेलं. पुढे जे घडेल ते प्रेक्षकांना यांच्या डोळ्यातून कळावं इतकाच अलर्ट खलनायक, एकदम कोल्ड ब्लडेड खलनायक. भालजींच्या अभिनय प्रयोगात राजशेखर नावाचा हा खलनायक जन्माला आला आणि संपूर्ण इंडस्ट्रीच्या नजरा पटापट राजशेखर यांच्याकडे वळल्या, खिळल्या, अडखळल्या आणि गोंधळल्यासुद्धा. कारण असला खलनायक सगळ्यांनाच अनपेक्षित होता. राजशेखर नावाचा खलसूर्य सिनेमाच्या प्रांगणात तळपू लागला होता. आता तो प्रत्येक सिनेमा आपल्या खलनायकीने शेकून काढायचा. निर्मातेही त्यांच्या दारासमोर आता गर्दी करू लागले होते. यांनीही कुणाला निराश केलं नाही. येणाऱ्या प्रत्येक सिनेमामध्ये वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. तेही चेहऱ्यावर कसलाही गेटअपचा न आधार देता स्पष्ट शब्दोच्चार, भेदक नजर, डोळ्यात काय असेल ते शोधण्यात समोरच्याचा अख्खा जन्म वाया घालवण्याची ताकद, सगळंच अपूर्व. त्यांनी खलनायक म्हणून साकारलेल्या सगळ्या भूमिका आपण याची देही याची डोळा पाहिला आहेत. हेच आपलं भाग्य. त्यांच्याशी बोलण्यात तुम्हाला अभिमानच वाटेल इतका हा माणूस तुम्हाला रिलॅक्स करायचा. बोलण्यात गर्व नाही की माज नाही. बोलण्यातील कोल्हापुरी लहेजा मात्र या माणसाने कधी सोडलाच नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राजशेखर यांची घनिष्ठ मैत्री होती. 1995 साली राजशेखर बाळासाहेबांसाठी महाराष्ट्राभर पक्षप्रचार करत फिरले. बऱ्याचदा साहेबांनी राजशेखर यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यांनीही तेवढ्याच प्रेमानं राजकारण माझ्या अभिनयात असेल पण रक्तात नाही असं सांगत ते नाकारलं होतं. मात्र त्यांच्याकडून सेवेसाठी मातोश्री वृद्धाश्रम प्रेमाने मागून घेतले. त्या वृद्धाश्रमात आजही जनसेवा होते. एकदा भक्त पुंडलिक या सिनेमाचं शूटिंग होतं आणि एकीकडे त्यांच्या मुलीचा अपघात झाला होता. ते त्यांना कळलं पण शूटिंग आटोस्तोवर तोंडातून एक चकार शब्द देखील त्यांनी बाहेर काढला नाही. जसं शूटिंग संपलं तसं हे बाहेर पडले आणि हॉस्पिटल गाठलं. लोकांना ही बातमी फार उशिरा कळली. सारा युनिट हळहळलं. असा वरून तिखट वाटणारा पण आतून मात्र गोड स्वभावाचा माणूस, तुम्ही यांच्याशी दोस्ती केली असेल तर तुम्हाला त्या दोस्तीचा गर्व वाटावा इतका तुम्हाला दर्जा देणारा हा दिलदार माणूस होता. अशी माणसं आपल्या सभोवती असतात तेव्हा जगण्याला अर्थ प्राप्त होतो, जीवन सुसह्य होतं. तर मित्रांनो, तुम्हाला राजशेखर यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.